कुणी गोविंद गे नाटक खरंच खूप सुंदर आहे. ते कलाकार एकदम अप्रतिम आहेत. त्यांनी केलेली ऍक्टिंग इट वॉज रिअली व्हेरी अमेझिंग. आणि खरंच नवरा बायकोमध्ये असे संवाद असतात की ज्याच्यामुळे त्यांचा संसार खरंच फुलत जातो. नाटक छान होतं, एकदम कौटुंबिक विषय, एंड एकदम जबरदस्त केलेलं आहे. खूप सुंदर नाटक होतं. अप्रतिम ऍक्टिंग केली. सर्व भूमिका एकदम छान सुंदर होते. डोळ्यात खरंच अश्रू आले. खरंच आग्रहाने मला तुम्ही सांगते तर तुम्ही खरंच नाटक पाहायला या. खूप सुंदर, खूप सुंदर. एकदा का बाहेरचा वकील आला ना की तुम्हाला कायद्याची खरी भाषा कळेल. कसा नाचवेल तो कोर्टाच्या बाहेर. तुम्हाला जातो मीच आहे. जातोय मी. जाऊ दे ना यार. नाही जातोय. नमस्कार, माझं नाव दीपेश दिगंबर सावंत. कोणी गोविंद गे या नाटकाचा मी लेखक आणि दिग्दर्शक आहे. आमच्या नाटकाचा आज 25वा प्रयोग आहे. मार्च महिन्यात 2023 रोजी या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग झाला होता 16 तारखेला आणि आज 25वा प्रयोग आहे. खूप छान वाटतंय. एक नाटकाची थीम आणि नाटकाचा विषय हा लोकांपर्यंत पोहोचतोय, लोकांना आवडतोय आणि लोकांना हे नाटक बघावंसं वाटतंय. हीच मोठी पोचपावती आहे आमच्यासाठी. तर मीच केलं असतं. तुला कसं सगळं समजतं. तू उगाच अडवणूक पण करत नाहीस. संध्या तुला किती त्रास देते. लेखनाची प्रोसेस अगदी गमतीची होती, कारण की ह्या नाटकाचे ड्राफ्ट खूप झाले आणि मुळात ही जी कथा आहे ही नवरा बायकोंमधली रोजची जरी कथा वाटली तरी सुद्धा ही काय म्हणतात त्याला बघण्यासारखी आहे. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी संसारात आपण करून जातो आणि आपल्याला त्या लक्षात राहत नाहीत किंवा आपण त्या गोष्टीकडे इग्नोर करतो, संवाद साधत नाही. आपण टेकन टू बी ग्रांटेड धरतो एकमेकांना, म्हणजे आपल्या जोडीदाराला. तर त्यातून निर्माण होणारे जी संकट आहेत, जी प्रॉब्लेम आहेत, जे क्वेश्चन मार्क आहेत, ते आपण किती मोठ्या प्रमाणात दाखवू शकतो किंवा त्याचा इम्पॅक्ट आपल्या आयुष्यावर किती मोठ्या प्रमाणात होईल हा विचार करून एक नाटक लिहावं असा मला थॉट होता, असा मला वाटत होतं. तर मग हा जो नवरा बायको आहे हे सेन्सिटिव्ह नातं आणि हे सगळ्यात म्हणजे कसं आहे की नवरा बायको हे नातं जेवढं खेळीमेळीचं, जेवढं गमतीचं, तेवढंच ते जास्तीत जास्त सेन्सिटिव्ह असतं. त्यामुळे हे नातं निवडावं किंवा निवडलं याचं कारण हे होतं. आणि त्याच्यातून मग एक गैरसमज ही गोष्ट असते ज्याला आपण जास्त खतपाणी देतो आणि त्या समजुतीमधून मग एखाद्या भांडणं म्हणा किंवा रुसवे फुगे म्हणा किंवा हेवे दावे म्हणा, द्वेष म्हणा, अहंकार म्हणा, या गोष्टी येतात. तर ह्या गोष्टी न येण्यासाठी संवाद साधला पाहिजे. ज्या गोष्टी ज्या ठिकाणी बोलायला हव्यात त्या ठिकाणी बोलल्या गेल्या पाहिजेत, असं असणारं हे नाटक म्हणून मी हे निवडलं. आणि मग एक कुटुंब दाखवून मग एक अशी घटना दाखवली ज्या घटनाचा जो पडसाद आहे, घटनेचे जे पडसाद आहे ते त्यांच्यावर नकळत उमटतात. म्हणून मग लेखनाच्या प्रोसेसमध्ये हाच विचार केला मी की ही घटना दाखवून आपण त्या घटनेमधून समजा एखाद्या कपल्सला काय वाटू शकतं किंवा जो नाटक बघणार आहे त्या बघणाऱ्या प्रेक्षकाला काय वाटू शकतं की आपण एखादी छोटीशी घटना जर शेअर केली तर खूपशा गोष्टी या सॉर्टिंग होत जातील. म्हणून मी ह्या कथेचा असा विचार केला. एकंदरीत म्हणजे प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद आहे. म्हणजे आम्ही जिथे जिथे नाटक केलेलं आहे तिथे तिथे आम्हाला कपल्स येऊन भेटलेले आहेत. त्यांनी आम्हाला असं सांगितलं की ह्या गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टी आमच्यामध्ये पण होतात आणि आम्ही लेट इट गो करतो. आम्ही एकमेकांना विचारत नाही की काय प्रॉब्लेम होता किंवा आमचे छोटे छोटे जे प्रॉब्लेम आहेत आम्ही एकमेकांशी शेअर करत नाही किंवा आम्ही घाबरतो. तर तुमच्या नाटकामुळे आम्हाला असं वाटलं की कुठेतरी शेअर केलं पाहिजे जेणेकरून ते साचत जाऊन पुढे मोठा प्रॉब्लेम येणार नाही. आणि आताच काय म्हणतात ते नवरा बायकोंचं जे काही घटस्फोटाचं प्रमाण वाढलेलं आहे किंवा भांडणाचं प्रमाण वाढलेलं आहे, याला कुठेतरी आळा बसण्यासाठी तुमचं नाटक खूप छान आहे असे प्रतिसाद आम्हाला आलेले आहेत नाटकाबद्दल. टीमची म्हणजे मुळात नाटकाचा पहिला प्रयोग लागण्यामागचं कारण म्हणजे टीम आहे. जेव्हा आम्ही नाटक बांधत होतो तेव्हा भरपूरशा गोष्टी होत्या की कसं काय नाटक रंगभूमीवर आणायचं आहे, मग नेपथ्य काय असेल, सेट काय असेल, डिरेक्शन कशा पद्धतीने असेल, लेखनात कुठे कुठे बारकावे आहेत. टीम, आता ही सगळी टीम माझ्या ओळखीची आहेत. म्हणजे आम्ही आतापासून एकांकिका म्हणा, INT म्हणा, या गोष्टी हळूहळू करत करत इथपर्यंत आलेलो आहे.
तर ही टीम चांगली ओळखते मला, त्यामुळे ह्यांनी जे काही सजेशन्स असतील किंवा ज्या काही त्रुटी असतील त्या सांगण्यासाठी अजिबात त्यांना काही असं काही प्रॉब्लेम वाटला नाही आणि मी पण प्रॉब्लेम करून घेतलेला नाही. तर टीमचं तर आहे, त्याच्यानंतर टेक्निकल टीम आहे आमची, टेक्निकल टीमने सुद्धा मला सांभाळून घेतलंय. मुळात ही जी सांघिक तुम्ही ज्या पद्धतीने म्हणालात ती जी कडा आहे नाटकाला ती खूप स्ट्रॉंग आहे. तुम्ही जेव्हा आता नाटक बघाल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की प्रत्येकाने प्रत्येकाची बाजू, प्रत्येकाचं काम चोख सांभाळलेलं आहे. इव्हन तो काही ठिकाणी त्यांनी दिग्दर्शकाला आणि लेखकाला सुद्धा सांभाळून घेतलेलं आहे, अशा पद्धतीने त्यांनी काम केलेलं आहे. तर त्यामुळे मला माझ्या टीम बद्दल आणि एकंदर पूर्ण या नाटकाच्या प्रवासाबद्दल खूप अभिमान आहे. म्हणजे पुढे जर आम्ही नाटकं करतोय किंवा पुढे जर एखादं प्रोजेक्ट असेल तर हे माझ्यासाठी एक प्रशिक्षण शिबिरासारखं नाटकाचा प्रवास आहे असं मी म्हणेन. कॉलेजमध्ये पण तसंच. काय कॉलेजमध्ये काय? कॉलेजमध्ये काय साल्या कॉलेजच्या क्रिकेट टीमचा कॅप्टन होता हवा, पण फिल्डिंग करताना एखाद्याला सिली पॉइंटला जा सांगितलं तर तो गल्लीमध्ये घुसायचा. एकही यशस्वी अपील नाही. हा, मग इथे तरी अपील कुठे यशस्वी होते? हा, दोन्हीकडून नुसती फटकेबाजी. तुझी लग्नाची अपील तरी यशस्वी होणार आहे की नाही देव जाणे. नमस्कार, माझं नाव सिद्धेश नंदू नलावडे आणि आज शिवाजी मंदिर येथे आमच्या नाटकाचा 25वा प्रयोग आहे, कुणी गोविंद घ्या. या नाटकात मी आदित्य ही भूमिका साकारतोय आणि हा अतिशय साधा नवरा दाखवलाय. म्हणजे समस्त जगातील नवऱ्यांना रिप्रेझेंट करतोय की गरीब बायकोचं ऐकणारे, बायकोच्या दबावाखाली राहतात असं लोकांना वाटतं प्रत्येक नवऱ्याला. तर त्या नवऱ्याची भूमिका मी साकारतोय. कुणी गोविंद घ्या हा ऍक्च्युली फॅमिली ड्रामा आहे, म्हणजे नवरा बायकोंची गोष्ट आहे आणि त्यांचा एक मित्र आहे. तर नवरा बायकोमध्ये सततची होणारी भांडणं आणि ते कसे, नवरा बायको हे कॉलेजचे मित्र आहेत आणि त्यांचा जो एक वकील मित्र आहे तोही त्यांच्याबरोबर कॉलेजला शिकणार आहे. त्यामुळे तो एकमेकांना ओळखतो आणि ह्यांची भांडणं सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न तो करतोय की एक छोटंसं कारण आहे ज्याच्यामुळे नवरा बायकोंमध्ये सतत भांडणं होतात. मग ती भांडणं सॉल्व्ह करण्याचा तो मित्र करतोय, त्याची दमछाक होते आणि ओव्हरऑल या गोष्टीवरती एक नाट्य, म्हणजे कॉमेडी मधून एक मेसेज देणारं असं एक नाटक आहे. सुरुवातीला जेव्हा मला हे कॅरेक्टर मिळालं तेव्हा हे करताना मला थोडं कठीण गेलं, कारण आधीची जी मी नाटकं केली होती ती थोडीशी ग्रामीण भागातली भाषा वगैरे होती. त्यामुळे सुरुवातीला हे कॅरी करणं मला कठीण गेलं. पण दीपेश सावंत जे आमचे दिग्दर्शक आहेत त्यांनी माझ्याकडून हे खूप चांगल्या प्रकारे करून घेतलं आणि अगदी हार्डली आम्ही 15 ते 20 दिवसात हे नाटक उभं झालं होतं. आणि त्यानंतर सातत्याने प्रयोग लागतायत कंटिन्यू आणि मध्ये मध्ये मग काही वेळेस काय होतं की ऑडियन्स आहेत, काही ठिकाणी नाहीयेत असं होतं. मग त्यावेळेस थोडं नर्वसनेस यायचा. पण आम्ही जे तिघं एकमेकांना सांभाळून घेत की करूया, आपण करू शकतो. कधी कधी डिमोरलाइज व्हायला व्हायचं की अरे यार आज फंबलच पडला, मग पुढच्या याच्यावर फरक पडायचा. पण नाही, मग एकमेकांना सांभाळत की अरे ठीक आहे एखादं चालतं आणि असं करत करत आम्ही आज 25व्या प्रयोगापर्यंत आलोय. खरं तर खूप भारी वाटतंय की एखाद्या नाटकाचे 25 प्रयोग होत आहेत. त्यामुळे मला त्यासाठी निर्मात्यांचे सुद्धा आभार मानावेसे वाटतात, जे आमचे उदयराज तांगडी किंवा सुप्रिया चव्हाण यांचेही आभार मानावेसे वाटतात की थँक्यू मला ही संधी दिली. मोठ्या जावेनी नवीन गाडी घेतली, आमच्या मोठ्या जावेनी नवीन घर घेतलं, हे घेतलं ते घेतलं. मग ते सगळं त्यांनी त्यांच्या कर्तृत्वावर घेतलंय, तुला काय झालं एवढा चिडायला? मग माझं कर्तृत्व काय मी भाड्याने दिलंय का? कलाकार माझे प्रसाद रावराणे आणि विभूती सावंत असे दोघं आहेत. प्रसाद दादाला मी आधी ओळखत होतो, म्हणजे पण आम्ही एकत्र कधी काम केलं नव्हतं. त्यामुळे काम करण्याचा अनुभव थोडासा नव्हताच. त्यामुळे एकमेकांची पद्धत माहीत व्हायला एक थोडे 2-4 दिवस गेले. पण थिएटरचीच माणसं असल्यामुळे एकमेकांच्या सवयी पटकन कॅच होतात आणि मग एकमेकांना टायमिंग, काही गोष्टी आम्ही आमच्या डेव्हलप केल्या. म्हणजे साधारण की एक गोष्ट तू करून बघशील का, किंवा मी ही करून बघूया, मग ऍक्शन रिॲक्शन घेत आम्ही बऱ्याच गमती करत काही गोष्टी फुलवल्या. आणि त्यामुळे विभूती बरोबर काम करताना ही अनुभव खूपच वेगळा होता, कारण ती कायम अशी चार्ज, आणि ती जशी रिहर्सलला असते ना तशी प्रयोगात नसते. ती प्रयोगात खूप चार्ज आणि खूप सुटते. त्यामुळे तिचा स्पीड मॅच करणं काही वेळेस कठीण जातं. पण ती खूप कोऑपरेटिव्ह आहे, को-आर्टिस्टना खूप सांभाळून घेते आणि आम्ही एकत्र तिघांनी खूप मजा करत आतापर्यंत हे 24 प्रयोग पार पाडले. मध्ये आपल्यासाठी फार्म हाऊस बुक केला होता. हे बघ इकडे बघ, इथून ना तुला बोटनी घेऊन जाणार होतो मी. इथे बीचच्या बाजूला असं मस्त बलून डेकोरेशन, त्याच्यावरती आपली लग्नाची तारीख 13 मार्च, 27 मार्च. तारीख महत्वाची आहे का? डेकोरेशन बघ काय मस्त आहे बघ. काय ना, आतापर्यंत झालेत असे, म्हणजे लव्ह स्टोरी असेल किंवा नवरा बायकोंची गोष्ट ही बऱ्याच वेळा झाली आहे. पण या नाटकात आहे ना, सुरुवातीला तुम्हाला असं वाटतं की ही नवरा बायकोंची गोष्ट आहे, फॅमिली ड्रामा तोच असेल. पण जेव्हा जेव्हा तुम्ही पुढे बघत जाता ना, तेव्हा तुम्हाला गोष्ट उलगडत जाते आणि त्याच्यात कळते की काहीतरी वेगळं आहे.
एंडला जो मेसेज येतो एक तो कळतो की काहीतरी वेगळं आहे आणि त्याच्यामुळे ना एकदा बघून गेलेला ऑडियन्स हा रिपीट आहे आणि माउथ पब्लिसिटी जास्त आहे. म्हणजे बऱ्याच वेळा आमचं आता 25च प्रयोग होतात पण तरी 3 वेळा नाटक बघून गेलेले, 2 वेळा नाटक बघून गेलेले अशीही लोक आहेत. आणि प्रत्येक जण जो नाटकाला आलाय तो असं कधी बोलला नाहीये की आम्ही बोर झालो किंवा का नाटक केलं, असं मोस्ट ऑफ लोकांचं असतं की अरे का करताय हे नाटक, असं कोणाची कधीच प्रतिक्रिया आली नाही. सगळ्यांनी एन्जॉय केलं. त्यातला मेसेज, ती पोहोचवण्याचं कॉमेडी पद्धत किंवा लेखन, एकंदरीत सगळ्याच गोष्टी लोकांना आवडल्या. दरवाजा 5 मिनिटं नाही रे, 15 मिनिटं झाले. दरवाजा उघडला का खिडकीत आत येऊ. ये विवेक ये. काय ये 15 मिनिटं झाली बाहेर उभा आहे. शेजारी संशयाने बघत होता माझ्याकडे. काय करत होता तुम्ही? नमस्कार, माझं नाव प्रसाद रमाकांत रावराणे. कोणी गोविंद घ्या नाटकात 3 पात्रांचं नाटक आहे. नवरा बायको आणि त्यांचा मित्र. त्याच्या मित्राची भूमिका मी करत आहे. नाटक हस्त खेळतं कौटुंबिक नाटक आहे. 2 तास मनोरंजन करणारं, निखळ मनोरंजन करणारं नाटक आहे. जे आपल्या घरात चालतं ते सगळं या नाटकात दाखवलेलं आहे. त्यामुळे असं सस्पेन्स, थ्रिलर काही वेगळं असं काही फार हे नाहीये. हस्त हसवता आणि चांगला संदेश देणारं नाटक आहे, कौटुंबिक नाटक. माझी जी व्यक्तिरेखा आहे ती या दोघांचाही मित्र आहे मी आणि त्यांच्यामध्ये जो प्रॉब्लेम आहे तो नेमका प्रॉब्लेम काय आहे या शोधण्याकरता मी येतो आणि ती शोधण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न सुरू असतात. पण नेमका काय प्रॉब्लेम आहे हा अगदी नाटकाच्या एंडला म्हणजे अगदी शेवटाला कळतो. त्यामुळे बाकीच्या नाटकांबद्दल जसं असतं की सुरुवात चुकवू नका किंवा सुरुवात चुकवू नका, तसं मी सांगेन की या नाटकात तुम्ही शेवट एंड चुकवू नका. कारण एंड पर्यंत नाटक बघितलं तरच हे नाटक कळेल की ऍक्च्युली नाटक काय आणि कोणी गोविंद घ्या ही नाव काय आहे. प्रेक्षकांचा प्रतिसाद खूप चांगला आहे. अगदी जेव्हा सुरुवातीचे प्रयोग होते म्हणजे जेव्हा अगदी नाटकाचे शुभारंभाचे प्रयोग होते तेव्हा 3ही कलाकार तरुण आहेत, नवीन चेहरे आहेत. आम्हाला थोडी धाकधूक होती की काय होईल, कसं होईल, लोक येतील नाही येतील बघायला. पण आमच्या निर्मात्यांचे, थँक्स टू आमचे सगळे निर्माते म्हणजे उदयराज सांगडी, सुप्रिया चव्हाण, शेखर दाते आणि मानसी तावडे, हे 4ही निर्मात्यांचे आभार की त्यांनी या नवीन स्टोरीवर किंवा या नवीन कलाकारांवर इतका विश्वास ठेवला आणि आपण की आपण प्रयोग करायचे. आणि आम्हाला सुरुवातीला थोडी धाकधूक होती किती प्रयोग होतील, काय होतील, लोक येतील नाही येतील. पण लोकांचा खूप चांगला रिस्पॉन्स आला. अशी माणसं आम्हाला भेटली ज्यांनी हे नाटक 4थ्यांदा 5व्या वेळी पाहिलंय. आमच्या फेसबुकला, आमच्या पेजवर त्यांच्या कमेंट आहेत की मी आज नाटक तुमचं आहे 5व्यांदा नाटक पाहिलं कल्याणला. सो असं करता करता आज आमचा 25वा प्रयोग आहे. सो खूप भारी वाटते. तर तुमच्या दोघांचेही मुद्दे मी अत्यंत बारकाईने ऐकले आणि सोबतच हे घटस्फोटाचे पेपरही तयार केले. प्रोसेस खूप धमाल होती कारण अगदीच सुरुवातीपासून जेव्हा आम्ही सुरुवात केलेली, आमचे दिग्दर्शक आहेत दीपेश सावंत आणि आम्ही ह्या आधी भरपूर एकत्र कामं केलेली आहे. त्याच्यामुळे ते बर्डन थोडंसं कमी होतं. जे आम्ही बोलायचो की आम्हाला जे काही कळायचं नाही किंवा समजायचं नाही त्या प्रत्येक गोष्टी तो समजून सांगायचं आम्हाला कुठल्या प्रकारे होईल. त्यामुळे ते फार टेन्शनवालं सगळं नव्हतं, खूप सोपं होतं, हसत खेळत होतं. आणि जे माझे सहकलाकार आहेत देवती सावंत आणि सिद्धेश नलावडे, सो आम्ही आधी एकमेकांना आधीपासूनच ओळखायचो. एकत्र एकांकिका, राज्यनाट्य यापासून एकत्र काम केल्यामुळे आम्ही एकमेकांना आधीपासून ओळखायचो. त्यामुळे काम करताना फार वेगळं बर्डन नव्हतं. हळू सगळं हसत खेळत छान होत गेलं. जिथे सावली दूर जाते जराशी तिथे साथ देशील ना माझा होशील ना माझा होशील ना. नमस्कार, माझं नाव विभूती वर्षा सावंत. मी कुणी गोविंद घ्या या नाटकात संध्या ही भूमिका साकारतीये. संध्या हे कॅरेक्टर मिक्स इमोशन्सचं आहे. ती थोडी बबली पण आहे, रागिष्ट पण आहे, चिडचिडी पण आहे. पण हे सगळे तिचे शेड्स जे आहेत ना त्याच्या पाठीमागे तिची काहीतरी कारणं आहेत म्हणून ती अशी वागतीये. पण ते शेड्स तुम्हाला सेकंड हाफ मध्ये म्हणजे 2ऱ्या अंकात तुम्हाला समजेल की ते काय आहे एक्झॅक्टली. बेसिकली हे नाटक नातेसंबंधांवर आहे. आपण खूप वेळ दुरावा ठेवला किंवा एखाद्या गोष्टीचा राग धरून बसलो आणि मग त्यानंतर तो येईल माझ्याशी बोलायला किंवा ती येईल माझ्याशी बोलायला, या इगो मध्ये राहतो आणि मग बरेच मिसअंडरस्टँडिंग वाढत जातात. त्यामुळे काय प्रॉब्लेम्स होतात ते सांगणारं हे नाटक आहे. ऑल्सो की आपण वेळेतच एकमेकांशी बोलून घेतलं तर गोष्टी पुढे कशा सुधारत जातील हेही सांगणारं हे नाटक आहे. सो दोन्ही गोष्टी आहेत यात. प्रोसेस खूप छान होती. सुरुवातीचे काही प्रयोग आणि सुरुवातीचे म्हणण्यापेक्षा 13-14 प्रयोग आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स होता आणि त्यानंतरही लोकांना प्रचंड आवडलं. हे नाटक आवडतंय
आणि आज 25वा प्रयोग आहे. आम्ही प्रचंड खुश आहोत. प्रोसेस धावपळीची होती, पण मजा मस्ती ही तितकीच आली आणि या सगळ्याचं क्रेडिट आय थिंक सगळ्या टीमचं आहे. लेखक दिग्दर्शक दीपेश सावंत, मी त्याला दादाच म्हणते, भावासारखाच आहे तो. तो अगदी म्हणजे कलाकाराला संपूर्ण फ्रीडम देणारा आहे. त्यांनी त्याचं एक कॅरेक्टरायझेशन केलं की मग स्टेज तुमचा आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीने करा असा म्हणणारा आहे तो. आणि बाकी दोन्ही कलाकार जे माझे आहेत, मी एकटीच फिमेल असल्यामुळे माझे असे लाड होतात मी असं म्हणेन, पण बाकी दोन्ही को आर्टिस्ट खूप छान आहेत. प्रसाद आणि सिद्धेश खूप कोऑपरेटिव्ह आहेत, खूप अंडरस्टँडिंग आहे, खूप हेल्पिंग नेचरचे आहेत. सो मे बी ते तुम्हाला स्टेजवर दिसतच असेल. तुमच्या बाळाचं तेच नकोय, त्याचं हसणं, हरभर पसारा, त्याचं रडणं, दिवसभर उच्चार, त्याचं बागडणं, त्याने दिलेला ताप, त्याने आनंदाने तुझ्याकडे मारलेली उडी. प्रेक्षकांचा प्रतिसाद खूप चांगला आहे. बरेचदा लेडीज ऍक्च्युली स्पेशली येतात बॅकस्टेजला नाटक झाल्यावर, ते थोड्या इमोशनल होऊन जातात, कारण सेकंड हाफ आहे तसा, तर त्या इमोशनल होऊन जातात आणि त्या सांगतात. म्हणजे मला काही अनुभव नाहीयेत, पण दादा म्हणजे दीपेश दादा आहे, त्याने पर्सनली 2-3 बायकांशी तो बोललाय. म्हणजे त्याला बऱ्याच वेगवेगळ्या ठिकाणी भेटल्या होत्या आणि त्या बोलल्या होत्या की आम्ही तुमचं नाटक पाहिलं आणि ते खूप खरं वाटत होतं, आम्हाला रेग्युलर वाटत होतं. म्हणजे घरी असे प्रसंग घडतात किंवा असं काही घडून गेलेलं आहे, सो ते खूप रिलेटेबल होतं सगळ्या ऑडियन्ससाठी आणि आम्हाला खूप छान रिस्पॉन्स आहे या सगळ्याचा. तरीच मला रात्री लेट झोप येते. संध्या, तुला नाही पडत स्वप्न? मला नाही पडत स्वप्न. अरे यार, हिला स्वप्न पण नाही पडत. पण तुला सांगू, मी एकदा दुपारी झोपली होती ना, तेव्हा मला स्वप्न पडलं. अरे वा, झोपली असताना पडलं? आश्चर्य आहे. तुला सांगू, मला स्वप्नात काय दिसलं? मी हे नाटक जेव्हा दीपेशने माझ्याकडे वाचलं, जो 12 वर्षापूर्वी, त्यावेळी त्याला बोललो की आपण हे नाटक करूया. पण चांगले मोठे आर्टिस्ट घेऊन हे नाटक करायचं ठरलं होतं. पण बरेच ठिकाणी हे स्क्रिप्ट आम्ही वाचलं, बऱ्याच लोकांना दाखवलं हे, पण ते काय बऱ्याच जणांनी म्हटलं की नाही हो नाही चाललं होतं. 12 वर्षानंतर ह्या नाटकाचा योग आला की त्याला बोललो की चला आपणच करूया का, आपले जे काही कलाकार आहेत ते मिळून करूया. आणि अशा प्रकारे आम्ही तो प्रवास चालू केला आणि आज आमचा 25वा प्रयोग झालेला आहे. आनंद वाटतोय की आम्ही 25 प्रयोग करू शकलो. कुठलाच आर्टिस्ट असा मोठा आर्टिस्ट नाहीये, सगळे आर्टिस्ट आहेत ते कलाकार आहेत ते बऱ्याच नाटकातलं सिरियल मधून काम केलेले आहेत, पण नाटकाला जो चेहरा लागतो तो नाहीये. तरी पण आम्ही हे 25 प्रयोग केलेले आहेत. निर्माता म्हणून म्हटलं तर मी याच्या आधी पण 2 नाटकं केली आहेत. चढ उतार असतो आयुष्यात, तसं नाटक धंद्यातही असतो. म्हणतात ना की नाटक म्हटलं की आपल्या नाटकाला बुकिंग होईलच असंच नाही. माझ्या नाटकाला बुकिंग कमी आहे, माझे कलाकार चांगले आहेत, ते मला साथ देतात, माझा बॅकस्टेज वाले मला साथ देतात. पण चालू आहे, चाललंय, मस्त चाललंय, आनंद मिळतोय. मुळात म्हणजे मी कुठे वाईट वाटत नाही की आपलं बुकिंग नाहीये वगैरे. ओके, आज ना उद्या होईल, पण होईल, नक्कीच होईल. प्रेक्षकांचा प्रतिसाद खूप छान आहे. म्हणजे आम्हाला जे काही रिपोर्ट्स येतात ते खूप चांगले येतात. काही समीक्षकांनी खूप चांगले लिहिलेलं आहे. तर म्हणजे प्रेक्षक असंही म्हणतात की बाबा नाटक खूप चांगलं आहे, याचे खूप प्रयोग व्हावे. आम्ही त्या प्रयत्नात आहोत की याचे खूप प्रयोग करू आम्ही. या नाटकाची कन्सेप्ट कौटुंबिक असली तरी पण ती वेगळी आहे की म्हणजे त्यात कॉमेडी आहे, सिरियस आहे, ट्रॅजेडी आहे. म्हणजे असं वाटलं नाही आम्हाला की मला तरी स्वतः वाटलं नाही की चला फक्त कॉमेडी नाटक करावं किंवा सिरियस करावं. तर नाही, हे सगळं त्यात ह्या नाटकावर संपूर्ण स्वाद घेता येतो तुम्हाला की तुम्हाला हसायला मिळतं, तुम्हाला रडायलाही मिळतं. त्या रडण्यातून परत काहीतरी एक संदेश मिळतो की कसं आपलं आयुष्य असतं. नवरा बायकोंचं पटलं तर सगळं होतं, नाहीतर काहीच होत नाही. हे आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलाय. म्हणजे दीपेश सावंतने दाखवलंय, ते मला जास्त आवडलं होतं. त्यामुळे मी हे नाटकाची निवड केली आणि हे नाटक मी निर्मिती म्हणून केलेलं आहे. म्हणजे मी आता मेकअप आर्टिस्ट म्हणून जवळजवळ 32 वर्ष काम करतोय. बरीच नाटकं केली,
माझं पहिलं स्वतःचं नाटक म्हटलं तर जाऊबाई जोरात. त्या म्हणजे आधी रिप्लेसमेंट म्हणून नाटकं करायचो, खूप नाटकं केली. स्वतःचं नाटक जाऊबाई जोरात तेव्हापासून स्वतःच एक प्रोडक्ट तयार झालं की मी पुढे सगळी बरीच नाटकं म्हणजे खूप नाटकं केली. आणि हे नाटक म्हणजे मेकअप आर्टिस्ट म्हणून करतोच आहे, मला याच्या एक रंगभूषाकार म्हणून मी काम करून सुद्धा मी निर्माता आहे, याचा मला थोडासा अभिमान आहे. एक बॅकस्टेज वाला पण निर्माता होऊ शकतो ही खंत अशी वाटत नाही की मला आनंद वाटतो की मी एक बॅकस्टेज वाला आहे पण मी निर्माता आहे. कुणी गोविंद घ्या हे नाटक खरंच खूप सुंदर आहे. ते कलाकार एकदम अप्रतिम आहेत. त्यांनी केलेली ऍक्टिंग इट वॉज रिअली व्हेरी अमेझिंग. आणि खरंच नवरा बायकोमध्ये असे संवाद असतात की ज्याच्यामुळे त्यांचा संसार खरंच फुलत जातो. मला हे नाटक पाहून खूप म्हणजे आजच्या जी पिढी आहे ती पिढी एकमेकांना समजून घेत नाहीये, पण हे नाटक बघून सगळ्यांनाच खूप छान वाटेल आणि समजून घेतील एकमेकांना, हेच मला या नाटकातून अनुभवलंय. नाटक छान होतं आणि कलाकार पण भूमिका सगळ्यांनी छान केल्या होत्या आणि तिघांमध्ये पण खूप सुंदर नाटक झालं. खूप सुंदर नाटक आहे. प्रथमच तेवढ्या नवीन कलाकार सगळे आहेत ते उत्कृष्ट काम केलंय आणि आम्हाला ते आवडले नाटक. पुन्हा त्याचे प्रयोग जास्तीत जास्त व्हावे याची आमची इच्छा आहे. खूप छान नाटक होतं. विषय खूप गमतीशीर होता. गमतीशीर पद्धतीने त्याची मांडणी केलेली आणि प्रेक्षकांना खूप खेळवून ठेवलं. प्लीज तुम्ही पण सगळ्या फॅमिलीला घेऊन नाटक बघायला या. नाटक विषय सुंदर होतं, मस्त होतं. नाटकामध्ये प्रत्येक इमोशन्स दाखवलेले. नाटक सर्वात बेस्ट होतं. प्लीज तुम्ही सर्वांनी या आणि सर्वांनी बघा. आत्ताच आम्ही कुणी गोविंद घ्या हे नाटक बघितलं, पण एकदम सुरेख नाटक होतं. अतिशय एकदम रोमांचक, कॉमेडी आणि हसण्यासारखं नाटक होतं. मनातलं जे काही दुःख आहे ते विलीन होऊन जातं आणि नाटक बघून आपण एकदम प्रभावित होऊन जातो. एकदम छान नाटक ऍक्टिंग होती. तिन्ही पार्ट जे केलेले त्यांनी एकदम व्यवस्थित. मला खूप आवडलं नाटक. तुम्ही बघा, आम्ही बघितलेलं आहे, पुन्हा पुन्हा बघण्याची इच्छा आहे. नाटक एकदम सुंदर आणि एकदम घरगुती वाटलं. आपल्या प्रत्येकाच्या संसारामध्ये हे सगळं घडत असतं, त्यामुळे आवर्जून सगळ्यांनी पाहावं ही सगळ्यांना विनंती करते. कुणी गोविंद घ्या नाटकासाठी आज मी आलोय लव क्षीरसागर भांडू करून. या नाटकातले सगळेच कलाकार अतिशय दमदार आहेत, पण त्यातल्यात विभूती या मुलीने जे सुंदर काम केले ना, अप्रतिम अप्रतिम. नमस्कार, माझं नाव अभिजित पवार. हे नाटक मी जवळजवळ 5व्यांदा किंवा 6व्यांदा पाहतोय. सुंदर नाटक, माझ्या मित्रांचं नाटक आहे. खूप एन्जॉय करतो बघताना. दीपेश सावंत या नाटकाचा लेखक दिग्दर्शक आहे. आम्ही जवळपास मी त्याला 6-7 वर्ष पाहतोय. खूप सुंदर लिखाण असायचं. त्यातले संवाद किंवा एकदम घरगुती वाटतं छान बघताना. आणि सिद्धेश नलावडे आहे, विभूती सावंत आहे, खूप उत्तम काम करते या नाटकामध्ये. नक्की तिच्यासाठी नाटक बघावं. प्रसाद तावरे सुद्धा एक सुंदर अभिनेता आहे. नक्की नाटक बघा तुम्ही. धन्यवाद. खूप सुंदर नाटक होतं. अप्रतिम ऍक्टिंग केली. सर्व भूमिका एकदम छान सुंदर होते. डोळ्यात खरंच अश्रू आले. खरंच आग्रहाने मला तुम्ही सांगते तर तुम्ही खरंच नाटक पाहायला या. खूप सुंदर, खूप सुंदर. आतापर्यंत भरपूरशे सांसारिक कौटुंबिक नाटकं येऊन गेली आहेत रंगभूमीवर. मग हेच नाटक का? कारण की या नाटकामध्ये असा एक प्रसंग आहे ज्या प्रसंगावर अख्खं नाटक बेतलेलं आहे. म्हणजे पहिल्या अंकापासून सेकंड अंकापर्यंत तो प्रसंग येतो आणि तो प्रसंग असा आहे की त्या प्रसंगामुळे एखादी गोष्ट म्हणजे काय म्हणतो आपण ना, की जर आपण संवाद साधला नाही, आपण म्हणतो ना की हा माझ्याबद्दल हा असा असा विचार करतो, हा माझ्याबद्दल हा असा असा विचार करतो, पण आपण जाऊन थेट त्या माणसाशी बोलत नाही आणि त्या माणसाची न बोलण्यामुळे जो काही गैरसमज वाढत जातो आणि नंतर जेव्हा तो भेटतो, आपण पटकन बोलून जातो, तेव्हा आपल्याला असं कळतं की अरे हे तर नव्हतंच असं. ह्या विषयावरती हे नाटक बेतलेलं आहे. पण ती जी घटना आहे या नाटकात, जर प्लस पॉईंट तुम्ही म्हणाल तर ती जी घटना आहे, ज्या घटनेमुळे हे सगळं घडलंय तो प्लस पॉईंट आहे. म्हणजे संसारिक जरी नवरा बायकोचं नाटक जरी वाटत असलं तरी ती जी घटना आहे ती घटना अख्खाच्या अख्खं नाटक बदलून टाकते. अख्खाच्या अख्खा नाटकाचा जो जॉनर आहे, जो कौटुंबिक आहे, तो पूर्णचा पूर्ण बदलून टाकते. त्यामुळे त्या घटनेसाठी, त्या गोष्टीसाठी तुम्ही येऊन नाटक बघावं असं मला वाटतं. आणि जरूर आतापर्यंत 25 प्रयोग झाले, पुढे नाटक चालू राहील. तर प्रेक्षकांना माझं आवाहन आहे की त्यांनी जास्तीत जास्त नाटकाचा प्रयोग बघावेत. नाटकाला थिएटर होलिक या YouTube चॅनलला सबस्क्राईब करावं, लाईक करावं आणि शेअर करावं.
काय की आपण नाट्यगृहापर्यंत न येता डायरेक्ट कमेंट करतो की बघून की पोस्टर बघून वगैरे, अरे हे बघायला पाहिजे, अरे हे नाही बघायला पाहिजे, किंवा स्टार फेस किंवा स्टार कास्ट असलेली नाटकं आपण बघायला जातो. पण माझं प्रेक्षकांना असं म्हणणं आहे की एकदा नाटक येऊन बघा की तुम्हाला आवडतंय की नाही, आणि त्यानंतर तुम्ही प्रतिक्रिया दिलात ना तर खूप बरं वाटेल. कारण काय, नाटक बघितल्यावर नक्कीच तुम्हाला आवडेल ही आम्हाला आशा आहे. त्यामुळे नक्कीच या नाटकांच्या प्रयोगाला या. थिएटरहोलिक या युट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. सगळ्या रसिक प्रेक्षकांना आवाहन करतो की खरंच एक कौटुंबिक नाटक आहे. तुमचे 2 तास मनोरंजनाचे नक्की पूर्ण होतील. तर नक्की नाटक बघायला या आणि थिएटरहोलिक या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू. मी प्रेक्षकांना सांगेन की नाटक अवश्य येऊन बघा. म्हणजे असं म्हणतात ना की तिकीट काढून बघा. जर तुम्हाला नाटक नाही आवडलं तर तिकिटाचे पैसे मी स्वतः देईन. नाटकात काहीतरी घेण्यासारखं आहे म्हणून तुम्ही बघायला या. मी असं म्हणेन की आपल्या आयुष्यात ना कुठली तरी एक व्यक्ती खूप महत्वाची असते. ती व्यक्ती आपल्याला, त्या व्यक्तीने आपल्याला सोडून जाऊ नये असं आपल्याला खूप वाटत असतं. मग ती कुठलीही व्यक्ती असू शकते, आई, बाबा, भाऊ, बहीण, मित्र, नवरा, बायको, जे काही. त्या एका व्यक्तीसाठी हे नाटक नक्की बघावं. कारण आपण एक त्याचे एक ओलावा असतो ना नात्यांचा, तो या नाटकात आहे आणि ते रिलेटेबल आहे. सो ते बघितल्यावर कळेल ऍक्च्युली. नात्यांचा गोडवा आणि ठसका ह्या दोन्ही मिक्सचर गोष्टी सांगण्यासाठीचं हे नाटक आहे. हे नाटक तुम्ही नक्की बघा. खूप रिलेटेबल आहे, फॅमिलियर आहे आणि थिएटरहोलिक या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.